Okay, next we have my girls की T-shirt. T-shirt from my girls. ओके ये टी शर्ट सर आपको पहनना है बिकॉज मैन ऑफ द मैच का है, डिफरेंट टी शर्ट है, इससे पता चलेगा कि आप मैन ऑफ द मैच बने थे. ये कैप और ये टी शर्ट आपको पहनना है. नेक्स्ट वी हैव अवधूत योगेश शिव सागर की तरफ से दिस अमेजिंग 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 बैट. अमेजिंग. ओके सो यहाँ पे गुडीज तो बहुत सारी मिल गई. ये प्यारी प्यारी सी चमचमाती ट्रॉफी भी है मैन ऑफ द मैच की. ये सर मैं चाहती आपने हाथ के पीछे कर लिया. आप दोनों हाथ से दीजिए प्लीज. आप दोनों दीजिए. ओके सो ये है. अरे इनको एनर्जी ड्रिंक पिलाओ कोई. ओके कॉन्ग्रेचुलेशंस कॉन्ग्रेचुलेशंस. आप कुछ बोल के नहीं जाएंगे बाद में. ओके आपसे मैं पूछना चाहूंगी मैन ऑफ द मैच बने हैं. फर्स्ट मैच था, फर्स्ट मैच में ही आपने हरा दिया टीम को मैन ऑफ द मैच. तो मैं चाहती कि कोई थोड़ा सा मैसेज टीम. हम लोग अच्छे खेले. स्टार्टिंग में तो विकेट गए थे. मेरे को पता था मेरे को लास्ट तक खेलना है. मैंने वैसे ही पिच को देख के बैटिंग की और अच्छा परफॉर्मेंस हो गया. ठीक है थैंक यू. थैंक यू सो मच सर. थैंक यू. आप कुछ बोलना चाहेंगे सर और कुछ. ओके थँक यू सो मच. थँक्यू प्रेझेंटेशन बॉक्स. आणि आता सुरुवात झालेली आहे आजच्या या दुसऱ्या सामन्याची. चला शशी गौरव जयस्वाल आहे तुमच्यासोबत. शशी गौरव. ओके शशी आणि गौरव हे दोन फलंदाज सुरुवात देतील एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब या संघाला. शशी कदम यांच्याकडे तगडा अनुभव आहे. ठाणे क्रिकेटचा महाराष्ट्र क्रिकेटचा खूप चांगला अनुभव त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना साथ मिळते ती म्हणजेच फलंदाज गौरव जयस्वालची बॉलिंग ट्रॅकवर आहेत स्वप्नील गुरव. आतापर्यंत चांगलीच लाईन अँड लेंथ स्वप्नीलने मेंटेन केलेली आहे आणि पाहूया आता त्याच ट्रॅकवर त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल का जे आवश्यक आहे. सुरुवात कधीही योग्य असायला हवी त्यासाठी तुमचे पर्याय अचूक राहायला हवेत आणि त्यासाठी आता पाहूया पर्याय नेमके कोणते चांगले राहत आहेत. स्वप्नील गुरव पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगलीच व्रिस्ट मोमेंट ते यूज करतायत. अपील झाली ऑन दी स्टंप. इम्पॅक्ट होता पंचांना ते जाणवलं. अपील स्वीकारली गेली. पहिला धक्का बसतोय एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला. विकेट डाऊन. आपली जागा घेता का बसताय. जोपर्यंत तोपर्यंत करा ना आम्हाला पण आराम भेटेल. अरे मग अरे आता तो म्हणतो पंटी तू थांब पुढची नाही करा. तर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी मनीष पाटील तुमच्यापर्यंत या सामन्याचे अपडेट्स पोहोचवतोय. आपण पाहतोय ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे. पहिलं पर्व अगदी जिद्दीने आणि जबाबदारीने आयोजन समितीने पूर्ण केलं. अडचणी आल्या आणि प्रत्येक अडचणींना तोंड देत असताना त्यांची एकजूट त्यांची ताकद बनली आणि पहिलं पर्व उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुढील पर्वासाठी आपण सज्ज झालो आणि या स्पर्धेसाठी जी मेहनत सर्व आमच्या सदस्यांनी घेतलेली आहे आणि ती मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. साकेतच्या या पोलीस ग्राउंडवर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख तर होईलच पण एकजूट असल्यानंतर आपण किती मोठं स्वरूप प्राप्त करू शकतो कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही स्पर्धेचं तेच तुम्हाला ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या वतीनं पाहायला मिळते. बॅट्सविंग होती. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. चला समालोचन कक्षामध्ये थोडीशी शांतता हवी आहे प्लीज. समालोचन कक्षामध्ये थोडी शांतता हवी आहे प्लीज. स्कोर आपण अपडेट घेऊन स्कोर झालेला आहे 2 धावा आणि आणखीन एक फलंदाज बाद होण्याची शक्यता वाढलेली आहे. स्वीपर कव्हरला सोपा झेल देऊन फलंदाजाचा खेळ आल्या परत विकेट डाऊन.
तर ही स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अफिलिएटेड आहे. आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जे खासदार आहेत आणि अध्यक्ष आहेत टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच ठाणे मुंबई कोकण म्हणजेच महाराष्ट्र झोनमनचे अध्यक्ष आदरणीय अभिजितजी दरेकर साहेब ज्याच्या वतीनं प्रेसिडेंट कमची धुरा सांभाळली गेली होती आणि या स्पर्धेसाठी त्यांचं देखील नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. तसेच ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय निखिलजी बुडजडे, उपाध्यक्ष आदरणीय अभिजितजी पवार, सल्लागार आदरणीय नरेशजी गौरी, सचिव आदरणीय हितेशजी नागरे, खजिनदार आदरणीय संतोषजी काशीद यांनी व्यवस्थित जबाबदारी स्वीकारली. आमचे सर्व सदस्य ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे ठाण्यातला ते सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे: संदेश कवितके, नितेश पाटोळे, मनोज बेहरे, प्रितेश केणी, हनान नख्तरे, प्रमोद वारगडे, प्रसाद जाधव, भास्कर गाडेकर, स्मित गौरी, तेजस खारकर, जितू वैती, सिद्धेश गावडे, किशोर देसाई, विकी रावराणे, अनुराग पिसाळ, अलंकार द्विवेदी, राजेश सावंत, तक्षक मडवी, शरद ढोमे, निखिल बुडजडे, अभिजित पवार मित्रमंडळ आणि सर्वस्व ठाणे वॉर्ड रजिस्टर मेंबर सर्वांचं आपण कौतुक करूया की आपण सर्वांनी एकत्र येऊन ही स्पर्धा भव्य केलेली आहे, लोकप्रिय होते. tenniscricket.in वर सातत्यानं प्रेक्षकांचा आकडा वाढतोय कारण त्यांना भव्य स्वरूप पाहायला मिळते ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचं. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. चला ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नको, टाइमर तुमचा चालू आहे, लक्षात घ्या. टाइमर चालू आहे +1-2 त्याच्याहून जास्त तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळणार नाहीये. स्कोर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेला आहे. फक्त 2 धावा फलंदाज बाद झालेले आहेत. 2 धावा 2 फलंदाज बाद. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब, सचिन करकरे नवीन गोलंदाज, थोडा लेट खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड्स केलेला, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार, येतो या डावातला पहिला चौकार. शशी अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि तोपर्यंत मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचं स्वप्न एकनाथ शिंदे क्रिकेटला पाहू शकतोय. शशी कदमजी ठाणे प्रीमियर लीग होते लेदर बॉल क्रिकेटची, 2 वेळा टाय करणारे ते एकमेव खेळाडू आहे. तर हा अनुभव आमच्यापर्यंत बंटी देसाई सर पोहोचवतात. सलग 14 पर्व ठाणे प्रीमियर लीगची समालोचन त्यांनी केलेले आहे. सर्वांचे रेकॉर्ड्स त्यांच्या लक्षात आहेत. ओ चिप शॉट, बॉल हवेत, बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन आता हा सर्वात मोठा अनुभवी फलंदाज झालाय. बाद धक्का बसतोय तिसरा एकनाथ शिंदे क्रिकेटला. शशी बॅक टू डगआउट. खेळपट्टी अगदी सपाट आहे आणि त्या सपाट खेळपट्टीवर गोलंदाज सुद्धा आपली कामगिरी अचूक दर्जाची ठेवतोय, जे खूप महत्वाचं आहे. आजकालचं क्रिकेट हे फलंदाजांचं आहे, पण आता गोलंदाज सुद्धा काय आहेत त्याची प्रचिती तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत या डावातले 8 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 8 चेंडूपैकी 3 फलंदाज बाद. धावा आहेत एकंदरीत 6. तर ओव्हरऑल नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण जे निवडलेलं आहे सहयोग चॅलेंजर्स या संघाने, त्याने चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे. पण क्रिकेटचा खेळ हा 6 षटकांचा आहे, 11 खेळाडूंचा आहे. 3 फलंदाज जरी बाद झाले तरी सुद्धा एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब या संघाला परत येण्याचा मौका आहे. एक खेळाडू सुद्धा भाव खाऊन जाऊ शकतो, एक खेळाडू सुद्धा महाग पडू शकतो, पण तो खेळाडू कोणता आहे त्याचा शोध तर चालू आहे. 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज पोहोचतायत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचे. हितेश नागरे, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुटवर्क नाहीये, फुटवर्क पाहिजे. तुमची पायांची हालचाल जर व्यवस्थित नाही झाली तर मग फटका तो तुम्ही बनवू शकत नाही ज्याची अपेक्षा तुम्हाला आहे. येतोय डॉट बॉल, पूर्णपणे पकड मजबूत ठेवलेली आहे. आतापर्यंत सहयोग चॅलेंजर्स या संघाच्या गोलंदाजांनी परफेक्ट बॉलिंग अटॅक. थोडासा दुरून हा स्ट्रोक खेळलाय, कव्हरचा क्षेत्ररक्षक होते, पायाच्या सहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल नाही थांबत आहे. बॉल जातोय कव्हर्स बॉडीलाच्या पलीकडे. या डावातला दुसरा चौकार.
बॅटरचं नाव कळवा प्लीज. एक्स्ट्रा मेंबर प्लीज. दोन्ही बॅटरची नावं आम्हाला हवी आहेत. हितेश हो बॉल हवेत आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहेत आणि त्याच संधीचा उचलला फायदा. हातात घेतला कायदा. येतोय दुसरा चौकार. दोन चौकार आलेले आहेत. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. धावसंख्या पोहोचते आता 14 वर. 14 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता कुठेतरी ते पुनरागमन होते फलंदाजांचं. इन कटर होता शेवटच्या क्षणी. बॅटचा फेस त्यांनी ओपन केला. खेळला कव्हर पॉइंटला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दिले. ही धाव धोकादायक ठरली असती. ऑलरेडी 3 फलंदाज तुमचे बाद झालेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन जास्त घाई करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता. शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबची 3 फलंदाज बाद 16 धावा. 16 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. तर नवीन गोलंदाज आता पाहायला मिळेल तिसऱ्या षटकासाठी. स्वप्नील येतोय. सहयोग चॅलेंजर्स या संघाकडून. गोलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत राहिलेला आहे. पण आता फलंदाज सुद्धा ऍक्टिव्ह होत आहेत. 2 चौकार तर या अगोदरच्या षटकात आपण पाहिलेले आहेत. म्हणूनच हे मैदान ओळखताना थोडासा फलंदाज वेळ घेत आहेत. मागच्या सामन्यात सुद्धा तेच पाहायला मिळालं. सुरुवात तितकीशी चांगली नव्हती पहिल्या डावामध्ये फलंदाजांची, पण त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या 6व्या षटकामध्ये जो धावांचा वेग वाढला तसाच वेग आत्ता सुद्धा वाढू शकतोय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. आणि पाहूया एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या फलंदाजांचा जर कल मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा आहे तर त्याप्रमाणे खेळ झालाच पाहिजे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लेट खेळले. क्षेत्ररक्षक गल्लीचे बॉलवर पोहोचतायत. थ्रो कोणत्या एंडला करायचा आहे तो संभ्रम त्यांच्या मनात होता. त्याचमुळे त्यांनी थ्रो नाही केला. मिळते ते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 17. 17 लॉस ऑफ 3 विकेट्स एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. बघा जे एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत त्यांना नावांची माहिती असली पाहिजे. जे पुढच्या सामन्यापासून येणार. तुम्ही जेव्हा हर्डल करता आमच्या एक्स्ट्रा मेंबरला सुद्धा घ्या आणि त्यांची नावं जे खेळणार आहेत त्यांना कळू द्या. जेणेकरून आम्हाला ते अपडेट्स व्यवस्थित करता येते. क्रिक ब्रोजवर आपण डिजिटल स्कोरिंग करतोय. मॅन्युअल स्कोरर आमच्या ताई करतायत. सारिका इंदप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल पुन्हा एकदा गलीला. थ्रो स्ट्रायकर्स एंडला पण नाही स्टम्पशी कनेक्ट करतायत. मिळते ती 1 धाव आणि धावसंख्या पोहोचते आता 18 वर. 18 लॉस ऑफ 3. स्लो अँड स्टेडी जे खूप महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीलाच 3 फलंदाज बाद झाल्यानंतर अडचण आणखीन जास्त वाढू नये त्याचमुळे संयम बाळगून खेळ खेळला जातोय फलंदाजांकडून. आता उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे अप्रोचच बदलला. थोडा धोका पत्करला होता स्ट्रोक खेळण्यासाठी. कटर चांगल्यात गोलंदाजाकडे. लेग कटरला ओळखताना हा स्ट्रोक खेळण्याचा इंटेंट फलंदाजाचा, पण बॉलपासून खूप जास्त दूर राहिले फलंदाज. त्याचमुळे उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न तितकासा फायद्याचा नाही ठरला. येतोय डॉट बॉल. पुढे ठेवलेला बॉल ओव्हर द बॉलर हेड. बॉल पोचतोय मिड ऑफ ब्लॉक क्रॉस करत स्ट्रेट लॉंग ऑफला. सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात नाहीये. हे षटक सांभाळून खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा. 1 धाव वाढते. स्कोर झाला एका धावाच्या मदतीनं 19 धावा. 19. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातला संपलेला आहे. 19 धावा. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह केलाय. बॅकलिपचा वापर खूप चांगला फलंदाज करतोय. त्यात कुठलंच दुमत नाहीये. आणि म्हणूनच बघा हा गॅप शोधलेला आहे. क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे आणि म्हणूनच क्षेत्ररक्षण चुकलेल्याचा फायदा उचललेला आहे. चल पुढचा 2 संघांना मी निवेदन करतो. जगदंबा SP वॉरियर्स आणि जयशंकर स्पोर्ट्स आपली टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहा. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट देतोय. जगदंबा SP वॉरियर्स आणि जयशंकर स्पोर्ट्स बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. स्कोर झालाय 20. पुढचा बॉल स्वप्नील.
स्क्वेअरकट आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आरामात बॉलवर पोहोचून बॉल कलेक्ट करून स्ट्रायकर साईडला थ्रो करतील तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. इकॉनॉमिकल षटक संपलेला आहे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपू. धावसंख्या आहे 7च्या रन रेटनं 21 धावा. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 21, लॉस ऑफ 3 आफ्टर 3. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 21 झाल्याचा जास्त वेळ घेऊ नका असंच निवेदन मी करणार आहे. 12 सामन्यांचं वेळापत्रकाचं आहे आणि ते योग्य त्या वेळेत संपलं पाहिजे अपेक्षा आम्हाला आहे. आपण समयसूचक आहात, आपण व्यावसायिक क्रिकेटपटू आहात. षटकांमध्ये सहयोगच्या गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. पाहूया पुढच्या 3 षटकांमध्ये एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या फलंदाजांचा बोलबाला राहील का. क्रिकेटचा खेळ आहे, कधीच तुमच्याच बाजूने राहील असं नाही आहे. कधी कधी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे प्रयत्न तुमच्यापेक्षा थोडेसे वरचढ ठरतात आणि तर मग कुठेतरी तो पलटवार होऊ शकतो. पण पाहूया त्या पलटवार करण्यासाठी फलंदाजांच्या मनामध्ये नेमकं काय आहे. स्ट्रायकर सेंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत या 4थ्या षटकासाठी. गोलंदाजी करण्यासाठी सहयोगचा सचिन, राजेश चव्हाण स्ट्रायकर सेंडला जे खेळत आहेत 3 वर आणि गौतम मिश्रा यांनी 2 चौकार खेचलेले आहेत. गौतम स्ट्रायकर सेंडला आहेत. पुन्हा एकदा आपण अपडेट करूया. गौतम स्ट्रायकर सेंडला आहेत जे खेळत आहेत 12 वर. ऑन द टोज बॉलला स्लाइस केलं. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि क्षेत्ररक्षकाला हलण्याची परवानगी सुद्धा नाहीये. बॉल सीमारेषा परास. विकेट एक अफलातून चौकार. आता कुठेतरी एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब संघाच्या फलंदाजांचा खेळ चालू झालेला आहे. मी म्हणालो होतो की क्रिकेटचा खेळ आहे, कधीच एकाच संघाच्या बाजूने राहत नाही. बदल घडवून आणावा लागतो आणि तोच बदल फलंदाजांनी घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. धावसंख्या पोहोचते या 4च्या मदतीनं 25 धावा. 25, लॉस ऑफ 3 विकेट. शार्प इन कटर. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेशन घेतोय. आजकाल गोलंदाजांनी गती देऊन चेंडूला वळण देण्याचं तंत्र सुद्धा शिकलेलं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन करकरे यांच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक प्रत्येक गोलंदाजाचा. सहयोग चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब. पुढचा बॉल खूप जास्त दूर राहिलाय आणि आता एक्स्ट्रा रन मिळते. या अगोदर वाईड बॉलच्या बाबतीत थोडेसे कंजूस होते. एकही एक्स्ट्रा या अगोदर आली नव्हती, पण आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे. सुहास पवारने तर त्यांच्या स्पेलमध्ये 5 वाईड बॉल्स हाताळले. कधी कधी तुमच्या गतीवर आणि तुमच्या वळणावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं. कधी कधी खेळपट्टीला अॅनलाइज करून तुम्हाला बॉलिंग करावी लागते. मातीची खेळपट्टी आहे. पुन्हा एकदा कटर आतल्या दिशेने बॉल टर्न होतोय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरशे, बॉलवर पोहोचतील. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची या संभ्रमामध्ये दोन्ही फलंदाज होते, पण आता संभ्रम बाळगून नाही चालणार. चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजां दरम्यान पाहायला मिळते. 21 धावांची पार्टनरशिप. 13 चेंडूत 21 धावा. 3 फलंदाज बाद झालेले असताना वाटलं होतं की दडपण आणखीन जास्त वाढेल एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबवरचं, पण त्या दडपणाला जुगारून या दोन्ही फलंदाजांनी चांगल्या स्ट्राईक रेटची पार्टनरशिप बनवलेली आहे. धावसंख्या 27. 3 फलंदाज बाद. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. पुढचा बॉल सचिन करकरे. आता एरियल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कारण आता खूप वेळापासून ग्राउंड स्ट्रोकवरच फलंदाज निर्भर राहिलेले आहेत, पण आता कुठेतरी प्लॅन चेंज करण्याची इच्छा फलंदाजाची होती. हा वेळ चालू, व्यवस्थित वेळ चालू, टेन्शन घ्या नाही. ओव्हर रेट ओके, आम्ही लगेच तिकडे सूचना देऊच त्यांना. जास्तीचा कालावधी घेतला तर 16 मिनिटाचा कालावधी घेतलाय. हो, यावेळेस आता या फलंदाजाचा अफलातून ठाट आणि राजेश चव्हाणने बॉल पाठवला ढगात. लॉंग ऑन क्लिअर. षटकार. कमिटी प्रेझेंट TWPL 2026 सीझन 2 यांच्यातर्फे आलेल्या सर्व मान्यवर आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत. आता
फलंदाज ऍक्टिव्ह झालेला आहे. जी त्याची स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथवर तो आता जागरूक झालेला आहे. स्कोर वाढतोय, पोहोचतोय आता 33 वर. पुढचा बॉल क्रॉस बॅटर खेळलेत, जास्त एलिव्हेशन नाही आहे. बॉल मिड विकेटला, शतरक्षक डीप पुढे येईल, बॉलवर पोहोचेल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा कॉल होता, पण थ्रो स्ट्रायकर सेंडला होता आणि लगेचच फलंदाजांनी थोडंसं नियंत्रण ठेवलं आपल्या भावनांवर. फक्त एकच धाव त्यांनी पूर्ण केली. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 34. 3 फलंदाज बाद. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. 4 षटकांचा खेळ संपला. 30. चला 18 मिनिटाचा कालावधी तुम्ही 4 षटकांसाठी घेतलेला आहात. आता ते देखील अपडेट्स आम्ही देत आहोत. आता सहयोग चॅलेंजर्स संघाकडून 5व्या षटकासाठी गोलंदाज येतोय. तर किसन ढोली गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत, जे आयकॉन आहेत या संघाचे. पंचांच्या डावीकडून स्टार्ट करत थेट गुजरातवरून ते या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. आजकाल टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया तसेच प्रेसिडेंट कपच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण भारतातील तारे सितारे कोण आहेत त्याची माहिती मिळालेली आहे आणि म्हणूनच भारतातलं क्रिकेट प्रगत होतंय आणि त्यासाठी टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे, जशी त्यांनी आपल्या हातात सूत्र घेतली, क्रिकेटचा आता विकास होत चाललेला आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये क्रिकेटपटू घडत आहेत, पुढे येत आहेत, आपला खेळ देत आहेत. ड्राईव्ह केले अलॉंग द ग्राउंड, बॉल वाईड ऑफ मिड ऑनला, क्षेत्ररक्षण चुकलं पण काऊ कॉर्नरला बॉल अडवा गेलेला आहे. मिळत्या त्या 2 धावा. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 36-36. अजूनही दोन्ही फलंदाज व्यवस्थित खेळत आहेत. सुरुवात चांगली नाही झाली, त्या गोष्टीकडे लक्ष विचलित न करता आपण आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या बनवतोय ही बाब दोन्ही फलंदाजांनी ध्यानात ठेवलेली आहे. जे महत्वाचं आहे, आपण एका संघामध्ये खेळतोय, सुरुवात चांगली होईलच असं नाहीये, पण शेवट आपण आपल्या बाजूने करणार तीच भूमिका फलंदाजांची. पण पार्टनरशिप भेट होते. सचिनने झेल टिपला आणि किशन ढोलीला मिळतोय विकेट. निखिल बागल हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत आणि जी पार्टनरशिप डोकेदुखी देत होती टीम सहयोग चॅलेंजर्सला, ती पार्टनरशिप ब्रेक केलेली आहे. किशन ढोली या आयकॉन खेळाडूने गोलंदाजी करताना त्याने दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली आणि पुन्हा एकदा स्कोर आता थांबवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी ठरेल का पाहूया. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मिस्टर बागल स्ट्रायकर सेंडला, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर साइडला थ्रो, दुर्लक्ष फलंदाजाचं आणि दुर्लक्ष झाल्यावर मग बाहेर यावं लागेल. रनआउट झालेत पण व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. संदीपने थ्रो केला आणि फलंदाजाचा खेळ संपला. बागलला पहिल्याच बॉलवर परतावं लागते. खरं तर त्यांच्या ताकदीची आवश्यकता होती, पण कधी कधी कॉलिंग मिस्टेक होते किंवा तुमच्या धावण्याचा वेग कमी पडतो, अशा वेळेला तो त्रास होतो. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब या संघाकडून फलंदाजी करण्यासाठी शैलेश येत आहेत. चला घाई करा मित्रांनो, मी दोन्ही युनिटला तीच विनंती करणार आहे. फक्त फिल्डिंग युनिटला ती सूचना मी देत नाही आहोत. तर
बॅटिंग युनिटला सुद्धा तीच सूचना आहे की जितका कमी वेळ तुम्हाला घेता येईल तुम्हाला तयारीत राहायचं आहे. 12 सामन्यांचं वेळापत्रक आजचं आहे. नवीन फलंदाज पोहोचताय स्ट्रायकर साईडला शैलेश, नॉन स्ट्रायकरचा शैलेश सरफरेत, गौतम मिश्रा स्ट्रायकर साईडला. पूर्णपणे बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. काय फिरकी फलंदाजाची गोलंदाज किशन ढोली घेतोय. या अगोदर वाईट बॉल होता पण तरी देखील काय नियंत्रण त्यांचं चेंडूवरचं आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने डिलिव्हर्ड केले, 3 धावा खर्च केलेत, 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. स्कोर आहे 37. 5 फलंदाज बाद. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. पुढचा बॉल राऊंड विकेट. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चुकलं आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर, चौकार. संजूने संधी सोडलेली आहे. जास्त काही एफर्ट्स लावायचे नव्हते, फक्त बॉलवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं होतं पण दुर्लक्ष झालं आणि म्हणूनच आता 4 धावांचा फायदा. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा धावसंख्या 41. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 55 ते 60 ही रेंज तर गाठायचीच आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुढचा बॉल राऊंड विकेट. ढोली थोडा लेट खेळले आहेत पण योग्य त्या झोनमध्ये खेळले आहेत. बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पोस्टिल बॉलवर सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल का, अजूनही तो देण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय. स्कोर झालेला आहे 41 झालेले आहेत. ड्राईव्ह केलंय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफला थोडासा वाईडिश आहे, पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल. वेग वाढतोय. फलंदाज आता एका धावेवर थांबण्यासाठी तयार नाही आहेत. त्याचमुळे आता स्कोर झालेला आहे 44 धावा. थोडा इंटरनेट इश्यू आहे. असो, आपल्याकडे मॅन्युअल स्कोरर सारिका ताई आहेतच तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी. मॅन्युअल स्कोरर महत्वाचा आहे. आधुनिकीकरण होते, मॅन्युअल आणि डिजिटल दोघांची पण मदत घेतोय. 5 षटकाचा खेळ झालेला, मागचा षटक 10 धावांचा स्कोर झाला 44. 5 फलंदाज बाद. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. शेवटचं 1 षटक बाकी. ओव्हर रेट ओके आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण येतो आपण पाहूया. लास्ट ओव्हर साठी राज विचारे लास्ट ओव्हर हँडल करण्यासाठी पोहोचतायत बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे 6 बॉल्स या पहिल्या डावातले आणि आतापर्यंत स्कोर झालेला आहे 44 धावा. 5 फलंदाज बाद. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतला जातोय. शेवटच्या 6 बॉल्सवर पाहूया तो प्रयत्न काय असेल फलंदाजांचा, ती मानसिकता काय असेल फलंदाजांची. फॉलिंग स्वीप खेळायची आहे. विकेट किपर चुकले. बॉल शॉर्ट स्टॉपला क्लिअर करत लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय आणि हा महत्वाच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर 22चा चौकार मिळतोय टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला. धावसंख्या 4 ने पुढे 48. चला, दोन्ही टीम जशी मी अनाउन्समेंट दिलेली आहे, आपली टीम लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे. टॉस बॉक्स मध्ये होईल आणि तुम्ही जर आला नाहीत तर तुम्हाला जो येणार नाहीये 3 धावांची पेनल्टी. बघा, इतकं भव्य स्वरूप तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. मग नियम तर तुम्हाला पाळावेच लागतील. लक्षात घ्या, अजूनही दोन्ही कॅप्टन्स टीम लिस्ट अपडेट करून नाही आलेत. तुम्हाला लवकर यावं लागेल. आणखीन एक क्षेत्ररक्षणाची मिस्टेक आणि धावा मिळतील 4. चौकार. स्कोर 4 ने पुढे सरकून आता पोहोचतोय 52. 50 अप फॉर टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. 52 झालेत, म्हणजे एक फायटिंग टोटल झालेली आहे. जगदंबा वॉरियर्स आणि जयशंकर स्पोर्ट्स आपले कॅप्टन अजून नाही आलेत. टीम लिस्ट अपडेट नाही झाली.
3 देवांची पेनल्टी बसेल, लक्षात घ्या. वारंवार आम्ही सूचना देतोय, लक्षात असू द्या. पुढचा बॉल, राऊंड विकेट. ऑन साइडला पूल केलाय, बॉलला गुल केलाय, पाठवलं स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. अफलातून गगनभेदी षटकार. स्कोर 6 ने पुढे सरकलेला आहे. स्कोर 58. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग अटॅक वर पूर्णपणे आता फलंदाजांचं लक्ष आहे. आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्ह खेळायची होती, पण गोलंदाज सांगतोय आमची काढाल छेड तर आम्ही 100% करू परतफेड. चला, नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. तुषार महाजन. अजूनही 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंटी सर, आपण लगेचच टॉस करणार आहोत. तर स्कोर अपडेट्स. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 58 धावा, 6 फलंदाज बाद, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. राज विचारे यांच्या विरोधात फलंदाजाचा फक्त आक्रमकतेचा विचार आहे, पण राज सांगतोय तुम्ही कितीही करा तो विचार, माझाच पाहायला मिळेल तुम्हाला गोलंदाजीचा आविष्कार. लगातार दुसरा फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू. जर बॉलरने हॅट्रिक घेतली तर D99 चे प्रोप्रायटर गणेश दाभेकर यांच्याकडून स्पोर्ट्स शूज आहेत. पूर्ण टुर्नामेंट पर्यंत ही मुबलक सुविधा आहे. किंवा कुठलाही फलंदाज जर लगातार हाफ सेंचुरी पूर्ण करेल तर D99 कडून लेजेंड एडिशन बॅट मिस्टर गणेश यांच्याकडून पूर्ण स्पर्धेसाठी 50 साठी बॅट आणि हॅट्रिक साठी शूज. D99 स्पोर्ट्स. धावसंख्या 58. हॅट्रिक बॉल. बॉलिंग पॅक वर विचारे, आणि विचाराने हॅट्रिक घेतली का? विचाराने हॅट्रिक घेतली. TWPL ची पहिली हॅट्रिक जाते मिस्टर राज विचारे. अभिनंदन. थँक्यू. तर पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 58. 8 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 36 चेंडू 59 धावांची गरज. सहयोग चॅलेंजर्सला. आपण अपडेट्स पुढच्या डावाचे घेणार आहोत अमर सकपाळ यांच्याकडून. पण आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पुढचे 2 कॅप्टन्स रेडी असतील. आमचे को अँकर सुद्धा टॉस रेडी असतील. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू.
नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देणारं पर्सनॅलिटी हेलो हेलो सो मिस्टर विलास जोशी जी को मैं बुलाना चाहूंगी स्टेज पे फॉर द टॉस। मिस्टर विलास जोशी अगर मुझे सुन पा रहे हैं सो आप आ जाएंगे प्लीज, बिकॉज जो नेक्स्ट टॉस है वो आपके हाथों से हम चाहते हैं कि हो। कैप्टन आ गए, कैप्टन दोनों स्टेज पे आ जाएंगे प्लीज। ओके नहीं है सर, आ जाएंगे प्लीज। हमारा शो स्टॉपर कहाँ है? टॉस ही यहाँ पे नहीं है। वेयर इज द कॉइन? आपको डर लग रहा है? नहीं, बिल्कुल भी नहीं। क्यों डर गया? हमारा ही ग्राउंड है। आपको डर लग रहा है? आपको लग रहा है कि अगर ये नहीं आया तो ये हो सकता है, ये नहीं आया तो हो नहीं, कोई कुछ भी आने दो, खेलना तो है। ठीक है सर, टॉस आ गया। दोनों साइड देख लेंगे, दोनों समझ गए राइट? हु इज गोना टेक द कॉल? कॉल ले रहा है आप? ओके चलो। सो जगदम्बा एसपी वॉरियर्स TW, इट इज TWPL। ओके सो आप क्या चूज करने वाले हैं? वी आर गोइंग टू फील्ड फर्स्ट। ओके आप फील्डिंग करने वाले हैं, ठीक है। सो बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स। में द बेस्ट टीम विन। हाथ मिला लेंगे दोनों टीम्स प्लीज। सर से भी ओके सर, आप कुछ बोलना चाहेंगे टीम्स को? मैं ये कहना चाहता हूँ कि इतना अच्छा ग्राउंड बनाया है, मानना पड़ेगा, क्योंकि आई हैव बीन विजिटिंग दिस ग्राउंड सिंस अ प्रेटी लॉन्ग पीरियड, बट निखिल जी और उनके टीम ने ये इतना अच्छा ग्राउंड बनाया है, और मुझे उम्मीद है एंड आई एम क्वाइट श्योर ऑल्सो कि यहाँ की जो मैचेस होगी दैट विल बी प्लेड इन अ वेरी वेरी स्पोर्टिंग स्पिरिट। और हमारे आदरणीय ये क्रिकेट के जो राष्ट्रीय अध्यक्ष है डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, और महाराष्ट्र के जो अध्यक्ष है वो भी यहाँ मौजूद रहने वाले हैं। और मैं सभी टीम को, सभी आयोजकों को, निखिल बुरजुड़े और आपको भी वेरी नाइस कमेंट्री, रियली आई अप्रिशिएट ऑल द कमेंटेटर्स ऑल्सो। और पहली जो हैट्रिक लिए है उसको भी मानना पड़ेगा। लेट देयर बी मोर एंड मोर games with a sporting spirit. I wish you all the best. Thank you. Thank you so much. So thank you so much for your kind words. Okay. Coin. Over to Com Box. Coin ले लीजिए. ठीक है चलेगा. थँक यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय TWPL ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 चालू असलेली मॅच आपण मैदानावर पाहतोय. एकनाथ शिंदे CC विरुद्ध सहयोग चॅलेंजर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. पाहूयात नाण्याची एक बाजू आपण पाहिली. नाण्याच्या दुसऱ्या डावामध्ये, दुसऱ्या बाजूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. जिंकण्यासाठी आवश्यकता जर पाहिली तर 59 धावांचा पाठलाग सहयोग चॅलेंजर्स स्पोर्ट्स या टीमला करायचा आहे. आणि ऐकूयात या मॅचचं धावतं समालोचन बंटी देसाई सरांचा आवाज. ओटू बंटी देसाई सर. पुन्हा एकदा सर्व दर्शकांचं आणि सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. सामन्याची पहिली बाजू आपण पाहिली, आता दुसरी बाजू आपण पाहूया. आता टार्गेट जे चेस करायचं आहे, पाठलाग करायचं आहे. 59 धावांचं आव्हान. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून निघतोय पहिला चेंडू घेऊन. रवी यादव राऊंड द विकेट मारा करताना उजव्या ष्टीवर चेंडूला ठेवला. फलंदाज मोठा फटका खेळताना प्ले अँड मिस पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूनी सुरुवात केली आहे. रवी यादव किंग्स माडा या संघाचा हा वेगवान गोलंदाज आज आपल्या या संघासाठी सुरुवात करतोय. समोर आहे डावखोरा फलंदाज.
किसन हो वेल बोल्ड सुंदर नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. पुन्हा एकदा टप्पा शॉर्ट ऑफ गुड लेंथ उजव्या टीच्या बाहेर. फलंदाजाला चाचपडत ठेवावं लागलं. पायांची हालचाल नाही आहे. जागेवरून खेळताना प्ले अँड मिस. परत एकदा चुकतोय फसतोय. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव आहे. लक्ष 59चं आहे. 6 षटकांचा सामना. 10 धावांची सरासरी राखायची आहे. अशा वेळी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रेशर रणनीती अवलंबली पाहिजे. पुन्हा एकदा एक स्लिप तैनात करण्यात आली आहे. गोलंदाज आपल्या मार्गावर 10 ते 15 पावलांचा रनअप. दरम्यान हळूवार सोडला उडवलाय चेंडूला. नाईस लुकिंग शॉट. मस्तकावर दिले दस्तक लॉंग ऑफच्या. चेंडू सीमारेखावरून फरार. षटकार. थँक्यू. थोडी हफवॉली आणि हफवॉली पाहिली आणि व्हॅलीमध्ये पाठवून दिलंय. नाईस लुकिंग शॉट. उडवून टाकलं. हाय अँड हँडसम सिक्सर. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळी लेग साईडला नाईस लुकिंग हिट वन्स अगेन. मनगटाच्या जोरावर फिरवलंय. चौकार. थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवर किसनची बॅट शांत होती. त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर किसननी सरळ उडवलेला षटकार लॉंग ऑफच्या वरून आणि हा पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेगची सीमारेषा पार करून चौकार. पहिले 2 चेंडू गोलंदाजांचे नक्की होते. नंतर 2 चेंडू फलंदाजांनी सांगितलं आम्ही पण आलोय बॅट घेऊन. काय सुंदर सामना सुरू आहे. 59 धावांचं लक्ष. 10 धावा 2 चेंडूवर येऊन मिळाल्या सुद्धा. सहयोग चॅलेंजरचा आघाडीचा फलंदाज किसन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी स्लोअर वन डिलिव्हरी. लवकर पिक केला चेंडूला. गॅपमध्ये चेंडू ठेवला. नाही थांबणार चेंडू. सीमारेषा पार. वाडिश लॉंग ऑफची सीमा पार करतोय. ओहो. खेलो जी जान से. किसन आपला बॅटमधूनच सांगतोय खेलो जी जान से. लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये मिळवल्यात एकूण धावा 14. 2 चेंडू सांगत होते गोलंदाजांना की आपण वर्चस्व मिळवू. क्रिकेटमध्ये वर्चस्व फक्त त्याचंच असतं ज्याचं नियंत्रण त्याच्यावर असतं. काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. किसन शेवटचा चेंडू. यावेळी रिव्हर्स खेळताना टॉपेज लागली आणि इथेच चूक झाली आणि विकेट डाऊन. 2026 सीझन 2 यांच्यातर्फे आलेल्या सर्व मान्यवर आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत. यावेळी गोलंदाजाची चतुराई कामाला आली. पाहिलं फलंदाज आपल्यावर वर्चस्व स्थापन करतोय. मंदगती स्लोअर वन चेंडू हाताळला. किसन कमिट झाला होता आणि कमिट झाल्यानंतर चेंडू तो उशिरा आला. टॉपेज लागले आणि स्लिपच्या खेळाडूंनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच आणि पहिला धक्का सहयोग संघाला.
पहिला षटक समाप्त. 14 धावा, 1 गडी बाद. सामना अटीतटीचा सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचा थरार अंतिम चरण टप्प्यावर. खेलो जी जान से. ठाण्याचं क्रिकेट मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचं असेल, क्रिकेटपटूंना एक चांगलं व्यासपीठ मिळवून द्यायचं असेल, जगाचं लक्ष जर आपल्या खेळाडूंना वेधून घ्यायचं असेल तर स्वतःची प्रतिभा दाखवायचं, टॅलेंट दाखवायचं सर्वात भव्य दिव्य व्यासपीठ. गोलंदाजी बदल. समोरच्या एंडकडून गोलंदाज विनीत. पहिला चेंडू उजव्या टीच्या बाहेरून चेंडूला आडव्या बॅटने खेचलाय. वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव आरामात पूर्ण केली आहे. सचिन त्याला साथ देतोय. चेतन 14 धावा नंतर 1 धाव, 15 धावा, 1 गडी बाद. धावफलक आतापर्यंतच्या मॅच की कहाणी अपनी जुबानी दर्शवतोय. हळूहळू सामने अटीतटीचे व्हायला लागले. संघर्ष वाढणार. 16 आयकॉन, इंडियन आयकॉन, 16 ठाणा आयकॉन, प्रतिभावंत ठाणे शहरातील खेळाडू. दरम्यान हा चेंडू थोडा स्लोअर वन. बरोबर चेंडूला पाहिलं, मोठा फटका खेळताना आवर घातला बॅटला आणि खेळून काढल्या चेंडूला थोडा स्क्वेअर गलीच्या दिशेने. 1 धाव आरामात पूर्ण करतायत. संयम आणि आक्रमण ज्याला निर्धार माहिती आहे तोच फलंदाज सरस. त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. सचिन सारखा खेळाडू ठाणे आयकॉन या टीममध्ये आपण पाहताय. मानकोली प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली, एलसीएन टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. हा पहिलाच तयार होता रिव्हर्ससाठी. उजव्या टीच्या बाहेरच्या चेंडूला खेळून काढलं, पण त्यासाठी बरोबर गलीच्या दिशेला प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे. टाळणी करतोय खेळाडू. 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलंच लावलं गेलंय. पॉइंट आहे सर्कलमध्ये, गली सर्कलमध्ये, टॉप ऑफ द सर्कल, फाईन लेग टॉप ऑफ द सर्कल. यावेळी उडवलाय चेंडूला. पिकअप शॉट ठीकसा नाहीये बसला आहे, फसला आणि इथे क्षेत्ररक्षक नाहीये फसला. दुसरा धक्का संघाला. पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळताना टॉप एज लागल्या बॅटची. मिस टायमिंग स्ट्रोक, चुकलेला फटका. क्षेत्ररक्षकांनी चांगला टिपला, जज चांगलं केलं चेंडूला आणि सहयोगचं दुसरी विकेट. बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानात रुणाल पवार. खरंच 360 डिग्री मैदाना पाहिजे हा अट्टास होता ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुरजुडे आणि उपाध्यक्ष अभिजित पवार यांचा, की जर आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे तर बंदिस्त मैदान नको, डिक्लेअर झोन नको. आपल्या खेळाडूंना मोठं मैदान मिळत नाही आणि मोठं व्हायचं तर मोठं मैदानातच आपलं नाणं खणखणीत वाजवायचं आहे. हा विचारच फार मोठा आहे. त्यामुळे ठाणे क्रिकेट हे मोठं होणार आहे आणि म्हणूनच या कमिटी संबंधपूर्वक अभिनंदन. धावसंख्या धावफलकावर दर्शवते. स्कोर ऑन स्कोरबोर्ड 17 धावा, 2 गडी बाद, 17 अशुभ धावसंख्या. टेनिस क्रिकेटची खतरा पडलाच. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी लॉफ्टर शॉट, नाईस पिकअप शॉट, सरळ उडवलंय आणि वाईडिश कव्हरचं क्षेत्र पार करतोय. सीमा रेखा पार, चौकार. पहिल्या चेंडूला सामोर जाताना डगआउट मधून सेट होऊन आला असं वाटतंय फलंदाज. थोडी फुलर लेन डिलिव्हरी, लवकर पिक केलं चेंडूला, तुटून पडला. जागेवरूनच फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट, फार अप्रतिम टायमिंग, सुंदरच. यावेळी जागा बनवली आहे आणि जागा दाखवली आहे. गॅप मध्ये चेंडूला ठेवलंय. नाईस लुकिंग शॉट. पुन्हा एकदा हा तर पॅरेलल षटकार. काय अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स.
फक्त मागच्या पायावर थोडासा रोल होत जागा बनवली, एवढी चेंडू खराबही नव्हता, पण फलंदाजाचा क्लास हा अप्रतिमच होता. टॉप ऑफ द बॉल जाऊन पॅरेलल समांतर षटकार, पॉवर, टायमिंग, एलिव्हेशन काय सुंदर पाहायला मिळाले या स्ट्रोकमध्ये. कमालीची ही बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय. 2 षटकं इथे होत आहेत पूर्ण या षटकाराने. धावसंख्या 27, 2 गडी बाद. आता उर्वरित 4 षटकात म्हणजे 24 चेंडूमध्ये करायचे आहेत 32 धावा. आता थोडं समीकरण जवळजवळ येत चाललंय. 24 चेंडूत 32 धावा, 8 धावा षटकामागे. या ओपन ग्राउंडमध्ये 360 डिग्री मैदानात कठीण असं नाही आहे. पेपर वरतून वाटतोय नक्कीच सोप्पा, पण गोलंदाजांना तो कठीण करावा लागेल विकेट घेऊन, आणि फलंदाजांना निश्चितपणे उभं राहावं लागेल मैदानात. सचिन ऑन स्ट्राईक. एलसीएन टीमचा हा सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू आज ठाणे आयकॉन म्हणून खेळतोय या संघामध्ये. प्रतिभाशाली खेळाडू आहे. समोर आहे त्याचा चेंडू हातात घेतलाय गोलंदाज रवी यादव, ज्याने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान रवी रायटा मोर विकेट यावेळी मारा करतोय. हो, यावेळी आखूट टप्पा पण नव्हता. शॉर्ट ऑफ गुड लेन, तिथून चेंडूला हलक्या हाताने वळवलं आणि 2 धावा चोरून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला क्षेत्ररक्षक थोडा उशीर येतोय चेंडूवर. दोन्ही फलंदाजांचं कॉलिंग फार सुंदर, आणि त्यामुळे एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. ओपन ग्राउंडला 360 डिग्री मैदानामध्ये जी गॅप आहे, क्षेत्ररक्षणामध्ये जी गॅप आहे, त्या गॅपचा फायदा फार चांगला पाहायला मिळतोय इथे. धावसंख्या 29-29, 2 गडी बाद. रवी पुन्हा एकदा कॉम्पिटी बॉक्स समोरून सज्ज होतोय. हा पायातला चेंडू फुलर लेंथ हलक्या हाताने वळवलाय चेंडूला. आरामात एकदा पूर्ण करतायत. छोर बदललाय, स्कोर बदललाय. धावसंख्या 30 दर्शवते. 2 गडी बाद 30. आता बरोबर 22 चेंडूत 29 धावा. हळूहळू विजयाच्या मार्गे अग्रक्रमण करतोय हा संघ. दरम्यान रवी पुन्हा एकदा. रुणाल परत बिगिट करायचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यामध्ये चेंडू आला नाही. उजव्या टिच्या बाहेरून बिगिट करायचा प्रयत्न होता, पण स्विंग आणि मिस पाहायला मिळालं. रुणाल आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. कुठेही कधीही केव्हाही मोठे फटके खेळू शकतो, अशी त्याची खासियत. तेच करण्याचा तो प्रयत्न करतोय. हे माझं नेहमीच आहे, हे सांगतोय. रवी काय योजना घेऊन येतोय पाहूया. दरम्यान हा चेंडू यावेळी परत एकदा उजवटीच्या बाहेर चेंडूला ठेवलाय. फलंदाजापासून दूर ठेवण्यामध्ये रवी कामयाब. दोन्ही वेळा फलंदाज मोठे फटके खेळताना फसतोय, चुकतोय, बीट होतोय. ऑफ स्टंपचे चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला लेग साईडला खेळायचा प्रयत्न आहे त्याचा. स्वीपर कव्हरला खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे तैनात केलेत. लेग साईडला पण डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहेत तैनात. रवी पुन्हा एकदा. यावेळी बॅटच्या मधोमध आलाय का? ओ, ब्रिलियंट टेक. पुन्हा एकदा उजवटीच्या बाहेरून बघा चेंडूला फिरवायचा प्रयत्न. बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही. 2दा चुकला, 3ऱ्यांदा फसला. परंतु ज्या क्षेत्ररक्षक आहे त्यांनी काय सुंदर जे टिपले ऑन द रन. 3रा झटका लागलाय, 3रा हादरा लागलाय संघाला. कुणाल बॅक टू डगआउट, तंबूच्या दिशेने परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आकाश मैदानात. एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. धावसंख्या सुद्धा तेवढी काही आक्रमण करायची
गरज नव्हती, परंतु आपला नैसर्गिक खेळ कुणाल करताना माघारी परततोय. रवीने शेवटी यश मिळालं. रवीला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, नियंत्रणात केली, लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी केली, स्टंपमध्ये बॉल टाकले तर फळ मिळणार विकेटच्या रूपाने. रवी हेच दाखवतोय. सर्व मातब्बर खेळाडू, ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग, अख्ख्या महाराष्ट्राचं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. क्रिकेट या क्रिकेटने tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दर्शकांच्या उड्या पडल्या आहेत. ठाण्याचं क्रिकेट मोठं करायचा हा एकच विचार ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचा सातत्य ठेवलंय. 60 संघ रजिस्टर्ड आहेत, 30 संघ वेटिंगला आहेत. अशा मजबूत भरणा असलेल्या ठाण्याचं हे क्रिकेट आहे. रवी समोर आहे तो आकाश, द न्यू बॅटर. दरम्यान रवी आपल्या मार्गावर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं निघतोय, सज्ज होतोय. यावेळी ब्युटी, ओ व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज क्लासिकल. फलंदाजाला कळायच्या चेंडू बाजून निघून गेला होता. कमालीचं नियंत्रण गोलंदाजांचं. काय जबरदस्त शेवटचे 4 चेंडू हाताळलेत. संघाला सांगितलंय परतीचा दरवाजा मी उघडतोय. 3 षटकं पूर्ण, धावसंख्या धाबलकावर 30 धावा, 3 गडी बाद. आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 29 धावा. म्हणजे बरोबर 9.5चा रन रेट आता येऊन ठेपलाय. संघ हडल करतोय. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं नियमाने पूर्ण करायची आहेत. कॉमेंट्रीच्या माध्यमातून, समालोचनाच्या माध्यमातून आम्ही वारंवार या सूचना आपल्याला देतोय. वेळेचं बंधन आहे. काय जबरदस्त आयोजन नियोजन. फ्लड लाईट्स ऑन झाले आहेत. 360 डिग्री मैदान, आम्ही वारंवार याचा उल्लेख करू. दरम्यान 18 चेंडू 29 धावा. आता काय रणनीती आखली जाते, योजना केली जाते, प्लॅन केले जाते. एकत्र आलेत, काहीतरी विचार केलाय, कोणाच्या हातात बॉल द्यायचा, गोलंदाजी कोणाला द्यायची. दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत, त्यांना कसं रोखायचं. विकेट तर महत्वाची आहे, ब्रेक थ्रू महत्वाचे आहेत. विकेटच पाहिजे. जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर विकेटच आपल्याला सुखरूप ठेवणार आहे. निखिल बागल गोलंदाज, बाबा 11चा आघाडीचा गोलंदाज निखिल बागल वेगवान गोलंदाज आहे, मजबूत बांधा आहे. टप्पा दिशा योग्य पकडून टाकणारा हा गोलंदाज निखिल बागलच्या हातात. कर्णधाराने विश्वासाने चेंडू सोपवलाय. समोर अजूनही किल्ला लढवतोय तो सचिन. एलसीएनचा हा मोरक्या, अष्टपैलू खेळाडू एलसीएनचा. याच्यावर ही मॅच डिपेंड आहे. आकाश सारखा एक मातब्बर फलंदाज त्याच्या साथीला येऊन उभा राहिलाय. 18 चेंडू 29 धावा. दोन्ही एलसीएनचे खेळाडू आहेत. आकाश सुद्धा एलसीएन संघामधून खेळतो. जर आपल्याला काही पाहिजे असेल, बॅट बदलायची असेल, इनर पाहिजे असतील तर नक्की पंचांच्या इशाऱ्यानंतर आमचा कमिटी मेंबरच ते घेऊन जाईल. आता स्वतः कमिटी मेंबर बघा बाबू, ग्लोव्स पाहिजेत, विविध प्रकारची. आता ग्लोव्स, इनर्स हे आले, इंट्रोड्यूस झालं. IPLनी काय रंग दिला आपल्याला, IPLनी दिले विविध स्तरावरचं क्रिकेट. IPLनी दिलं काय, टेनिस क्रिकेटला काय दिलं. IPLनी टेनिस क्रिकेटला बरंच काय दिलं. वेशभूषा दिली. फार महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं. पैसाही आला आणि त्याबरोबर क्रिकेट, टेनिस क्रिकेटची ओळख जगालाही झाली. आता आकाशातून विहार करतात, परदेशात सामने खेळायला आपल्या महाराष्ट्रातून क्रिकेटपटू जातात. 1 ओव्हर मोठी करा, सामना सुखरूप ठेवा, असं समीकरण असतं. पण गोलंदाज आहे तेवढाच मजबूत. सुरू होतोय सामना. निखिल बागल शॉर्ट रनअपनी
लेग स्टंप वरून चेंडू सोडायला आणि बरोबर खेळला स्वीपर स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडा थ्रो कुठला कुठे चुकलेला पत्ता शोधतोय थ्रो. 2 धावा. आरामात 2 धावा पूर्ण केल्यात. चेंडू तेवढा खास नव्हताच मुळी. शॉर्ट ऑफ लेन लेग स्टंपच्या बाहेर. शॉर्ट फाईन लेगला एकच खेळाडू तुमचा, त्याने आता त्याला चुकवलं तर डीप फाईन लेगला कोणच नाही आहे. त्यामुळे ही दिशा थोडीशी खराबच म्हणावी लागेल. यावेळी हवेमध्ये गॅपमध्ये चेंडूला ढकललंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे पण प्रयत्न अपुरे पडले. चेंडूने शेवटी चकवलं आणि ते फलंदाजाला मिळतोय चौकार. थँक्यू. मला विकेटवर थांबता येतं, मला गॅप शोधता येते. सचिन दाखवतोय. फार सुंदर, याची प्लेसमेंट फार अप्रतिम होती. यावेळी परततोय गोलंदाज. सुंदर चेंडू. नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. हळूवार सोडला चेंडूला मंद गती. आणि वाटतं पंचांकडे काही फलंदाजांनी रिव्ह्यू मागितलाय. आता तिसरे पंच ऍक्शन मोड मध्ये, कारण बॅट्समन रिव्ह्यू आहे. वाईडचा रिव्ह्यू बॅट्समननी मागितलाय. वाईड आणि भीमर यासाठीच 2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक मॅच मध्ये संघाला. त्यापैकी बॅट्समन रिव्ह्यू फॉर वाईड डिलिव्हरी. पहा आपण स्क्रीनमध्ये tenniscricket.in चे जे कॅमेरामन आहेत त्यांचं जबरदस्त कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक चेंडूला फॉलो केलं जात आहे. टेक्निशियन्स, कॅमेरामॅन, अप्रतिम कामगिरी. एवढा वरच्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. पंचांचा इशारा काय येतोय ते पाहूया. लेट्स चेक. वेळ घेतली जाईल. रिव्ह्यू टेकन बाय द बॅट्समन फॉर द वाईड. अँड दॅट्स द वाईड बॉल. म्हणजे रिव्ह्यू सक्सेसफुल. सचिननी शेवटच्या वेळी मागितला हा वाईड आहे. मला आत्मविश्वास आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय, त्यामुळे 1 धाव जोडली जाईल. 37 टोटल स्कोर ऑन द स्कोर बोर्ड. 34 धावा. दरम्यान यावेळी लेग स्टंपच्या बाहेर आहे का? हो, पंचांनी सांगितलंय हो. दोन्ही हात आलेत पंचांचे समांतर, कारण चेंडू आला अवांतर. अतिरिक्त धावसंख्येत 1 धावांची भरी पडते. धाव फलक 1 धावेने हलकासा पुढे सरकतोय. 38 धावा. आता 21 धावांची गरज आहे. यावेळी युजेटच्या बाहेर आखूड टप्पा. जागा दिली होती आणि जागाही दाखवली आहे. स्वीपर कव्हरला चौकार. गोलंदाजाकडे वेग नव्हता. चेंडू उजवटीच्या बाहेर दिला होता. विड्थ मिळाली होती, जागा बनवली होती आणि नाईस लुकिंग कट शॉट. स्वीपर कव्हरच्या बाहेर चेंडू चौकार. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. 42 धावा. निखिल बागेलवर आक्रमण केले जाते आहे. सचिन संयमाने खेळतोय, निर्धाराने खेळताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी स्विंग आणि मिस. इथे विकेट बॉलिंग एंडला थ्रो गेला असता तर काहीतरी घडलं असतं. एक बाय स्वरूपात धाव पंचांनी घोषित केले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये अजून 1 धावांची भर पडते. पण यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास बिलकुल नव्हता.
या स्ट्रोकमध्ये बीट केलं होतं गोलंदाजांनी, त्यांना चुकवलं होतं. धावसंख्या 43, 14 चेंडू 16 धावा असं समीकरण आहे. समीकरण ॲडव्हान्टेज टू द बॅट्समन असं म्हणावं लागेल. यावेळी चुकलेला फटका आहे, पण इथे चेंडूनी केली करामत आणि चांगला बॅकअप अडवला इथे शॉर्ट दरम्यानच्या खेळाडूने. फाईन लेग क्षेत्रामध्ये आहेत. 2 धावा या दरम्यान आरामात मिळत आहेत. नशीब साथ देतं तेव्हा पूर्ण साथ देतं असं म्हणतात. खरंच कुठेही खेळा 360 डिग्री मैदानामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण हे उजव्या दर्जाचं असलंच पाहिजे. कस असते, स्टॅमिनाची कस असते, तुमची निर्धाराची पण कस असते मंडळी. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा खेळायला गेले कुठे, बॉल आला कुठे, एक धाव निश्चित मिळेल, पण एक धाव मिळते हे महत्वाचं आहे. षटक होतं याबरोबर पूर्ण. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि करायचे आहेत विजयासाठी 13 धावा. 12-13चा सामना. हळूहळू दर्शकांनी मैदान फुल होत जाईल, कारण प्रकाश जोत सुरू झालाय आणि त्यामुळे या मैदानाचं चित्र विलोभनीय दिसतंय. आपण 2 स्क्रीन बघताय. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह. यानंतर पुन्हा 2 दिग्गज संघ आपल्या समोर येतील. पाणी बघा घेऊन जाणारे वॉर्ड कमिटी मेंबरच असतात. ज्यावेळी कुठलाही मेसेज पास होणार नाही ही खातरजमा केली जाते. स्वतः ॲडव्होकेट असलेले बघा काशीद सर म्हणजे बाबू, ज्यांना आम्ही ओळखतो, क्रिकेट खेळणारेच खेळाडू कमिटी मेंबर स्वतः पाणी घेऊन गेलेत. चार षटकं पूर्ण झाली आहेत. 5 षटकं. आता तुम्ही वेळ किती घेतलाय ते आम्ही सांगतो. 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करावं लागेल, याची खातरजमा तुम्ही करा. 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. समीकरण कठीण नाहीये. विकेट घेतलं तरच ते कठीण होईल, त्यामुळे ब्रेकथ्रूची गरज गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आकाश समोर जातोय, LCNचाच खेळाडू आहे. टप्पा फिरवलाय चेंडूला. फरजानचा पहिला चेंडू डीप मिडविकेटच्या खेळाडूच्या मस्तकावर दस्तक. चेंडू सीमारेखा पार, चौकार. ओम साई संघाचा फरजान. पहिल्या चेंडूवर फरजानच्या या चेंडूवर अरमान दाखवलंय आपलं. आकाशनी सोडलंय फरमान चौकारासाठी. यावेळी पुन्हा एकदा फरजाननी सांगितलंय मी पण आलोय गोलंदाजी करायला, कमबॅक करतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथला चेंडू थोडा हळूवार सोडला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. आणि हेच ठाण्याचं क्रिकेट आहे. असेच खेळाडू घडतात, घडवले जातात, त्या हिऱ्यांवर काम करले जाते. दरम्यान हा चेंडू उजवाटीच्या बराच बाहेर आहे. पंचांनी सांगितलं हो आपल्याला हा चेंडू परत टाकावा लागेल, कारण हा चेंडू आहे वाईड. आता समीकरण फारच जवळ आहे. एकूण धावसंख्या दर्शवते ती 51. आता करायचे आहेत फक्त 9 धावांची गरज आहे. 8 धावांची, माफ करा. यावेळी पुल केलाय, चेंडूला हवेतच ठेवलाय. 1 बाउन्स, चेंडू सीमारेखा पार. थँक यू. थँक यू. आकाश चेंडूला गगनविहार करून दाखवतोय.
दोन्ही नाईस लुकिंग शॉट. यावेळी पुन्हा एकदा हात आरपार षटकारांनी केलाय. सामन्यात समाप्त. शिक्कामोर्तब. 2026 सीझन 2 यांच्यातर्फे आलेल्या सर्व मान्यवर आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत. चला मॅन ऑफ द मॅच. Hello. Now time for the presentation of the man of the match. कमिटी उपाध्यक्ष अभिजित दादा पवार यांच्यातर्फे आलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. व्हेरी वेल प्लेड. सहयोग चॅलेंजेसने चांगलाच खेळ सादर केलेला आहे. आपण लगेच मूल्यांकन करू दे. स्वप्नील गुरव ठरतायत सामनावीर. 2 षटकांमध्ये त्यांनी 7 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या. स्वप्नील गुरव ठरतायत सामनावीर. मॅन ऑफ द मॅच इज स्वप्नील गुरव. 2 overs 2 wickets 7 runs.